प्रथम आपलं अभिनंदन. गेले अनेक वर्षाचं आपलं स्वप्न होतं की कोल्हापूर महानगरपालिकेवरती भारतीय जनता पक्षाचा किंवा युतीचा भगवा फडकावा. आज ते सत्यात उतरताना दिसतंय. काय वाटतं एवढ्या वर्षात संघर्ष आणि आता हे मिळाले यश, भारतीय जनता पक्ष असेल किंवा महायुती असेल, सर्वात जास्त आपल्याला यश मिळालं या विधानसभा असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, कशी वाटते आपल्याला एवढ्या कोल्हापूर नगरपालिकेच्या दृष्टीकोन? वर्षानुवर्ष कसाबसा एक नगरसेवक आणि त्यामुळे अवहेलना, अपमान, टिंगल अशी सहन करत ही पार्टी आपला ब्रँडेड BJPचा कमळावरचा महिला मोर्चाची कोल्हापूरची 3 वर्ष अध्यक्षा इतका ब्रँडेड कार्यकर्ती महापौर करू शकली, याचा आम्हाला प्रचंड आनंद आहे. आणि त्यामुळे अंबाबाईचे, ज्योतिबाचे साष्टांग नमस्कार घालून आम्ही आभार मानतो. खरं तर मागील प्रशासनाच्या काळामध्ये अनेक विकास कामे जी आहेत होती, महानगरपालिकेच्या जे अधिक्षेत्राखालीची जी जनता आहे, मूलभूत सुविधा नगरपालिकेच्या प्रशासनाकडून त्यांना मिळाल्या नाहीत तेवढ्या. मागच्या मुख्यमंत्री साहेबांनी जेव्हा मिसळ कट्टा कार्यक्रम घेतला तेव्हा कोल्हापूरसाठी विशेष त्यांनी तरतुदीसाठी योजना केली. म्हणजे पंचगाव प्रदूषणासाठी 350 कोटीचा विषय असेल, हद्दवाढीचा विषय असेल किंवा एकंदरीत शहरांतर्गत रस्ते आहेत. आता केंद्रात, राज्यात आणि परत महानगरपालिकेमध्ये आपली सत्ता आहे. कशा कोणत्या वेगाने कामं होतील आणि काय विजन असणार आता? तुम्ही पत्रकार, समाजातले मान्यवर आणि आमचे नेते अशाने खूप ब्रेनस्टॉर्मिंग करून, खूप चर्चा करून, जगभराचा अभ्यास करून नवीन विषय आणले तर पैशाला अडचण नाही. पैशाला अडचण बिलकुल नाही. आता एकंदरीत हा संपूर्ण प्रवास जिल्हा परिषदेमध्ये काय वातावरण असेल? जिल्हा परिषद जिंकणार उद्या आहे. पण आत्ता सांगतो की भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषद हा महायुतीचा होणार. पण कोल्हापूरसारखंच BJPचे जिल्हा परिषद सदस्य जास्त येतील. मग सगळे आमचे सहयोगी पक्ष म्हणतील की वाटून घेऊया. पण पहिल्या वर्षी BJP, सांगली BJP, कोल्हापूर BJP, पुणे BJP. धन्यवाद सर. एकच प्रश्न आहे.